साईराम. आपण मनोजयाबद्दल कधी बोलत नाही. जपाबद्दल बोलतो, ध्यानाबद्दल बोलतो, निरनिराळ्या प्रकारच्या साधना प्रकारांबद्दल बोलतो. पण खरी साधना ती आहे जिथे मनावर विजय प्राप्त केला जातो. अहंकाराला आपणच मात द्यायची असते. कारण आपल्या कणाकणात अहंकार भरलेला असतो आणि आपली माया आपल्या प्रत्येक कणाकणात परिपूर्ण भरलेली असते. खऱ्या अर्थाने साधना करायची आहे ना, तर ह्या सगळ्यातनं तुम्हाला बाहेर पडता आलं पाहिजे. सगळ्यात कठीण आहे, कुठेही मन गुंता कामा नये. तेवढ्यापुरतं तो व्यवहार झाला की तो दरवाजा बंद करता आला पाहिजे. प्रयत्न करून बघायचा. कारण आपल्या कुटुंबाच्या बाबतीत, आपल्या मुलांच्या बाबतीत, आपल्या धनसंपत्तीच्या बाबतीत एवढी प्रचंड आस्था असते. आपल्या स्वतःच्या बाबतीत, शरीराच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत, अहंकाराच्या बाबतीत इतकी आस्था असते की ती तुटतच नाही. सतत ते हृदयाला एक रोग असतो, मनाला. सतत मन त्याचा विचार करत असतं, ह्याचं काय करू, त्याचं काय करू. कोरोना आलाय, बाहेर जाऊ का नको, अमुक झालं, मला हा होईल का, अमुक त्रास झाला, मला काय होईल. म्हणजे शरीराभोवती पिंगा घालणारं मन, आपल्या संपत्ती होती पिंगा घालणारं मन, मुलाबाळांमध्ये पिंगा घालणारं मन, हे बंद करता येतं का बघा. खूप कठीण आहे. या साधनेला खूप स्वतःची मानसिक तयारी करायला लागते. आपण करतो साधना, जप करतो, ध्यान करतो, पूजा करतो, हे सगळं करतो, पण मनोजयाचा विचार करत नाही. अर्थात मनोजय करण्यासाठी सत्संग लागतो, तसंच सद्गुरूचा आशीर्वाद लागतो, सद्गुरूची कृपादृष्टी लागते. ह्या गोष्टी आणि त्या तुम्हाला सगळ्यांना प्राप्त आहेत. असा कोणीही माणूस नाही ज्याला काही अनुभूती आली नाही. पण असा एकही माणूस नाही ज्याला मनोजय करण्याचा वृत्ती आपोआप बांधली आहे. प्रयत्न करता, पण किती कठीण आहे ते प्रयत्न कराल तेव्हा कळेल. एखादी गोष्ट मनातनं काढून टाकायची किती त्रास होतो. एखाद्याचा राग, एखाद्याचा संताप, एखाद्याचा बदला विसरता येते का बघा. एखाद्या विषयीचा द्वेष, असूया विसरता येते का बघा. एखाद्या विषयीचे नितांत प्रेम, मुलाबाळांविषयी नितांत आस्था आणि ते त्याविषयी लागलेली एक प्रकारची भीती, त्यांना काही होऊ नये म्हणून. या सगळ्या गोष्टी तुमच्या मनाला बांधून ठेवतात. तुम्हाला माहिती असतं काही होणार नाहीये, तरी सुद्धा मनाची जी मायेची जी तार आहे ती तुम्हाला जखडून ठेवते. सद्गुरू ह्यातनं तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न नक्की करत असतो, पण तुम्ही किती तुमचं माप टाकताय याच्यावर अवलंबून सुद्धा आहे ना. तुम्ही किती तयार होताय. तुम्ही तयारच नाही झालात तर काही करता येत नाही. तुम्हाला काही सोडायचंच नाही. तुम्हाला सगळं धरून ठेवायचं आणि सद्गुरू पण हवाय, असं नाही होत. तुम्हाला कोणाला असं उत्स्फूर्तपणे सर्वस्व सोडता येण्याची इच्छा होते का? तुम्हाला देहात राहायचं, प्रपंचात राहायचं आणि सगळ्यांकडे एक निर्विकारपणे पाहायचं, शक्य आहे का? हा जर प्रयत्न तुमचा शक्य असेल तर तुम्हाला ते शक्य. प्रत्येक गोष्टीकडे निर्विकारपणे पाहता येईल का? तुम्ही एखादी गोष्ट करून त्यात तेवढ्याच आस्थेने, प्रेमाने करून ती सोडता येते का बघा. तुमच्या प्रत्येक वक्तव्यात अहंकार किती किती भरलाय तो पहा. तुमच्या प्रत्येक विचारात तुमचे पूर्वसंस्कार आणि तुमचा अहंकार ह्याचं मिलन, तुमच्या कुटुंबाची
मानसिक अवस्था, या सगळ्यांनी असं बरबटलेलं मन असतं. ते ते तुम्हाला विलग करता येते का पहा. जर तुम्हाला ते विलग करता आलं तर साधना सहज, सोपी आणि शक्य. त्यासाठी वैराग्य बाळगावं लागतं. वैराग्य हे आतून स्फुरण पावतं की मला आता काही नको, बास. आतून स्फुरणारं वैराग्य ते तुमच्यामध्ये कार्य करतं का बघायचं. तुम्हाला असं वाटतं खूप बोलावं, खूप काही करावं, खूप काही लिहावं. तुम्ही सारखे काही ना काहीतरी लिहित असता, पाठवत असता आणि दुसऱ्यांनाही त्यामध्ये त्यांना सांगावं असं वाटतं. तुम्हाला असं कधी वाटतं का मला काहीच करायचं नाही? तुम्हाला असं कधी वाटतं का मला कशाचीच ओढ नाहीये, मला निवांत व्हायचंय, मला काहीच करायचं नाही, मला फक्त त्याच्या त्या वलयात स्थिर व्हायचंय, असं वाटतं का कधी? बघा, ही जेव्हा तुमची मानसिक अवस्था होईल, कारण तुम्ही तिथे गुंतलेले आहात संपूर्णतः मनाने. लक्षात घ्या, तुमचं गुंतणं हे तुमच्या मनाला स्थिरता देत नाही, तुमच्या शरीराला स्थिरता देत नाही, तसंच तुमच्या हृदयाला स्थिरता देत नाही. काही काही माणसं सतत धडपडत असतात, इकडे जातात तिकडे. अरे जरा शांत राहा, शांत बस की. आज तू असा आहेस, उद्या नसलास तर? कल्पना करा, तुमची जी कामं करायची आहेत ती तुम्ही सगळी टाळून टाकली, नाही करायची मला काम, असं होऊ शकतं का कधी? सगळे नियम मोडून टाकू शकतो का? किंवा मोडतात नियम जेव्हा देहात मध्ये काही परिणाम होतो, रोग होतो, त्रास होतो, यातना होतात, काही कुठेतरी अडकायला होतं, तेव्हा तुमचे नियम मोडतात. एक दिवस ठरवायचा मला नियम नाही पाळायचा, उद्या मेल्यावर कसले नियम पाळणार? म्हणजे तुम्हाला नियमांमध्ये सुद्धा गुंतायचं नाही. ह्या सगळ्या गोष्टी आस्थेने करायच्या आणि सोडायच्या, तर त्याला साधना म्हणतात. तुम्हाला शक्य होतंय का खूप आस्थेने करायचं? एखादा घरी पाहुणा आला, अतिथी आला, त्याचं खूप प्रेमाने करायचं, तो गेला की पुन्हा तो दरवाजा बंद करायचा. शक्य आहे का? तुमच्या मुलांवर खूप प्रेम करा, खूप प्रेम करा, पण जेव्हा साधनेला बसेल तेव्हा तुम्ही एकटे असाल. आहे शक्य? मुलांसाठी सगळं करा. मन गुंतलं की साधना होत नाही. तुम्ही कितीही करा, ती साधना होणारच नाही. तुमचा जप नाही होणार, कारण तुमचं मन कुठेतरी लागलेलं आहे, काहीतरी मागतंय, काहीतरी हवंसं वाटतंय, काहीतरी अपुरं आहे असं वाटतं. बरेचदा तुमची माणसं तुमच्यापासून दूर असली की तुम्हाला ते अपुरा पण जाणवतं. अरे त्यांना काही मिळेल का सगळं? ते येतील का? गरज पडेल. ही जी तिथे तुम्ही तार बांधून ठेवली त्यांच्याशी, ती तार तुम्हाला काही झालं तरी तोडता येत नाही. सतत ती हुरहुर, आणि ती जी हुरहुर आहे ती तुम्हाला मुक्त होऊ देत नाही, मुक्तीचे विचार होऊ देत नाही. कारण दिवस रात्र तुमच्या डोक्यावर तीच टाचणी लागलेली आहे. कुठल्याही गोष्टीत इतकं इन्व्हॉल्वमेंट बरी नाही की ज्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या हृदयावर ताण पडेल. बरेचदा मी माणसं अशी पाहिलेली आहेत की त्यांची माणसं दूर असली की ते रात्र झोपत नाहीत, आणि मग त्यांना त्यांच्या त्या गुणाचं काय वेळेला कौतुक वाटतं, पण हे कौतुक नसून त्यांनी स्वतःसाठी निर्माण केलेला एक रोग आहे. आणि मग त्या त्या रोगापायी बरेचदा तुम्ही काय करता की स्वतः मन असं अशी गोष्ट आहे, तुम्ही एक गोष्ट सुरू केली ना सांगायला, तर दुसऱ्या गोष्टी कधी ॲड करतं कळत नाही. अतिशय गमतीची गोष्ट आहे. मन हे अतिशय चलाक आहे. तुमचा अहंकार केव्हा मिसळला जाईल ना कळणार नाही. तुम्ही समजा एखादी सात्विक गोष्ट सांगताय, तर तुम्ही स्वतःचा ॲड कधी कराल कळणार नाही.
आणि तुम्हाला काय वाटतंय लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कराल. समोरच्या माणसाचं सत्य तुम्ही काही वेळेला लपवालच. मनासारखं लबाड या जगात काही नाही, आणि अहंकारासारखा भयंकर शत्रू नाही, मायेसारखा खोटा धागा नाही. या सगळ्या गोष्टीपासून तुम्ही स्वतःला वाचवलं तर तुम्ही सुंदर जीवन जगू शकता. जेव्हा एखादा माणूस कोमात जातो तो सुंदर जीवन जगतो, काही त्रासच नाही, काही व्यातनच नाही. तसं तुम्हाला स्वतःला सगळ्यातनं तोडून घ्यायचं. लोकांना मंत्रशक्तीचा अर्थ कळत नाही, कारण त्या मंत्रामध्ये तितका प्राण जोडलाच नाही गेला ना. तुम्ही मंत्रशक्तीमध्ये प्राण जोडला नाही तर त्या जपाला काय अर्थ आहे. तुमचं प्रेमाचा धागा जर जुळलाच नाही तर ते जप होतच नाही. तो एक सोपस्कर होतो. एक पूजाला करायची, दिवा लावायचा, आणि खरं म्हणजे ह्याची सगळ्याची गरज आहे का हे स्वतःच्या मनाला विचारायचं. ह्याची गरज आहे का? दिवा लावायची गरज आहे? अमुक गोष्ट करायची गरज आहे? अमुक सोपस्कार करायची गरज आहे? ज्याची गरज नाही ते बंद करा. तुम्हाला ज्याच्यावर पूर्ण विश्वास आहे तीच गोष्ट करा. म्हणजे तुम्ही स्वतःला शिकवत राहायचं, सतत स्वतःवर टोचणी लावून ठेवायची. हे काय आहे, हे काय आहे, ह्याचा अर्थ काय. आपणच प्रत्येक गोष्टीचा अर्थ शोधायचा. कळलं का? सूक्ष्मतेत जाऊ प्रत्येक कुटुंबियांच्या मनाचा विचार करून त्या गोष्टी करायच्या, नीट करायच्या, आणि नंतर जेव्हा देवाकडे येतात तेव्हा त्या सगळ्या टाकून यायच्या. पुन्हा ती हृदयात हुरहुर घेऊन यायचं नाही. ठीक आहे, ते झालं, ते बंद, तो दरवाजा बंद, आता मी देवाकडे चाललो. सतत हुरहुरीने तुम्हाला निरनिराळे रोग जडतात, पण ते हृदय शांत होतच नाही. ते धडधड 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 सतत चाललेली आहे. त्याला रोग निर्माण द्यायचं आपण का? बीपी अचानक वाढतंय का? कारण मी ती भीती घेतली आहे. भीती नावाचा राक्षस माझे बसलाय आणि तो काळजीरूपी भीतीने मीच मला जखडून ठेवलंय. मग ते धडकन हृदयाचं काळजी उडतं, असं हृदयाचं ब्लड असं फटकन ओव्हरफ्लो होतं आणि त्याने रोग निर्माण होतो. सतत भीती पाहिजे, माझं काय होईल, माझं चांगलं होईल का वाईट होईल. अरे ही भीती काही कामाची नाही, तू निर्माण केलेली भीती आहे. या भीतीने तू तुझं नुकसान करतोयस रे जीवा. काही लोकांना अशी सवय, सतत दुसऱ्याला दोषच द्यायचा. तू असा आहे, तू तसा आहे, तुझं असं. अरे तू तुझं बघ. एकाच कुटुंबातली माणसं एकमेकाला इतकं कमीपणाने वागणूक देतात की त्याच्यामध्ये दोषच पाहतात. अरे तू तुझे दोष पहा, तू स्वतःचे दोष पहा, दुसऱ्याचे दोष पाहायचे नाही आहेत तुला, कारण तुला साधना करायची. साधकाने दुसऱ्याचे दोष पाहायचे नाहीत, दुसऱ्याला काही शिकवायला जायचं नाही. अध्यात्म तर कोणाला शिकवायला जाऊच नका. हा आतल्या कोशात जाऊन निवांत होण्याचा मार्ग आहे. कोणाला मार्गदर्शन करायची गरज नाही, कोणाला प्रबोधन करायची गरज आहे. तू स्वतःला प्रबोधन कर, तू स्वतः व्यापक हो. लोकांना काय अर्ध ज्ञान झालं की दुसऱ्यांना मार्गदर्शन करायला आवडतं. श्रेयस. अरे जिथे काहीच नाही आहे तिथे काय आहे धडपड, कशाला पाहिजे त्या गोष्टी. तुम्ही तुमच्या कुटुंबियांना कधीही बदलू शकत नाही, लिहून ठेवा. कुठलीही मार्गदर्शन केलं किती वेळ, उलट तरुण मुलं तर कंटाळतात तुमच्या त्या बडबडीला. काय बडबड करते सारखी. म्हणजे आपलं बोलणं वाया घालवण्यात काय पॉईंटच नाही.
आणि एक गोष्ट महत्त्वाची आहे, तुम्ही तुमच्या नातलगांमध्ये जास्त गेलात की तुमच्याकडे बेरीज आणि वजाबाकीनेच बघणार, काय कमी काय जास्त आहे. तुमचे नातेवाईक कधीच तुमच्याबद्दल चांगलं बोलणार नाही. तुमच्यात जी कमी आहे ती तुम्हाला लगेच लक्षात आणून देतील आणि तुमच्याकडे ते परिपूर्ण आहे तिकडे दुर्लक्ष करतील. त्यामुळे नातेवाईक हा विषय आयुष्यातनं संपवायचा, त्याशिवाय तुम्हाला सुख मिळत नाही. फार मित्र आहे, भरपूर मैत्री आहे, ह्याच्याशी मैत्री, त्याच्याशी मैत्री, त्याच्याशी गोड, त्याच्याशी गोड, ह्याने पण काही प्राप्त होत नाही. काय प्राप्त होतं सगळ्यांची मैत्री करून, सगळ्यांना जवळ घेऊन? काहीच नाही. अनाठायची बडबड होते, कारण नसता माणूस बडबड करत राहतो. अध्यात्म राहतं बाजूला. तुम्हाला एकच अध्यात्म शिकायचं आहे, एकच. तुम्ही आणि देव, बाकी जग नाही. तुम्ही त्याचे पाय धरा का आणि काय, आणि त्याच्यावर छत्र धरा का त्याचे पाय, ते काय करायचं ते तुमचं तुम्ही तुमच्या देवाशी करायचं. बाकी कुठेही वक्तव्य करायचं नाही, कुठेही कृती करायची नाही, हे मनाने करायचं सगळं. तुमच्या जीवनात ज्या गोष्टी शक्य नाहीत त्या करायच्या नाहीत, त्या राहिल्या म्हणून रडायचं नाही. एखादी गोष्ट तुमची इच्छा अपुरी राहिली त्यासाठी रडत बसायचं नाही. ठीक आहे, वेळ येईल तेव्हा देव मला ती देईल, याच्यासाठी थांबून राहायचं. वाट पाहायची. तुम्ही देवाची वाट पाहणं ह्याच्यात तुमचं प्रचंड पुण्य असतं. भरपूर वाट पाहणं. गोपी कित्येक वर्ष कृष्णाची वाट बघत राहायची, कृष्ण येईल. पण त्या कृष्णाबरोबर द्वारकेला गेल्या नाहीत. आम्ही इथे सुखात आहोत, आम्हाला पाहिजे तेव्हा कृष्ण इकडे येतो. म्हणजे किती मनाची ताकद आहे बघा. ती ताकद तुम्हाला वाढवायची. लक्षात घ्या, स्वतःला कुठल्याही बाबतीत कमी लेखू नका. अमुक झालं लगेच फोन, असं झालं, अरे नको. शांत राहा, शांत. एखादा सल्ला घ्या, नक्की घ्या. गरज पडली तर सल्ला घ्या. फारच क्रिटिकल कंडिशन आहे, सल्ला घ्या. अमुक झालं, अरे नको. तुम्ही स्वतःला, तुम्हाला अपंग पाहायची देवाला आवड नाहीये. तुम्हाला परिपूर्ण पाहायची हवं आहे. तुम्ही प्रत्येक जण तेवढ्याच तोडीचे आहात. एक गुरु आहे, बाकी सगळे शिष्य आहेत वगैरे, ह्या कल्पना फार चुकीच्या आहेत बरं का. ह्या कल्पना आहेत केवळ. सगळे एका पातळीवर असतात. जेव्हा तुम्ही त्या प्रकारची साधना करून सुशिक्षित म्हणून स्वतःला घडवून घेता आणि साधना करता, तर सगळे एका पातळीवर आहेत. कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही, कोणी कमी दर्जाचा नाही. प्रत्येकाची पद्धत निराळी. तुम्ही देवाशी कसे अप्रोच होता. कोणाला असं आवडतं, कोणाला तसं आवडतं, कोणाला जप आवडतं, कोणाला ध्यान आवडतं, कोणाला सेवा आवडते, कोणाला साफसफाई आवडते, काय आवडतं. म्हणून एकमेकांना दोष द्यायचा नाही. नाही, तो आहे ना, तो तसा करतो नाही तसा करतो. तुला काय करायचं आहे? तू काय करतोयस ते बघ. तुझा काळ बघ, तुझ्या डोक्यावर उभा आहे. तू जेव्हा दुसऱ्याला सांगतोस तेव्हा तू तू स्वतःचं पुण्य कमी करतो ना. बऱ्याचशा लोकांना अशी दुसऱ्याला नाव ठेवायची सवय असते. त्यांनी तसं केलं, त्यांनी तसं केलं. अरे तुला काय करायचंय? तुझ्या पुण्याच्या मार्गात तू जा, तुझ्या कुठे जायचंय तिथे जा, आश्रमात जा, सेवेला कुठे पण जा आणि मूकपणे साधना कर, न वक्त, आणि कुठेही जाऊन सांगू नकोस काय करून आलास. कोणाला अन्नदान दिलं, कोणाला काही दिलं, कुठेही व्यक्त करायचं नाही, शांत राहायचं. ह्या गोष्टीची सवय लावून घ्यायची असते. चांगल्या गोष्टींची सवय लावून घ्यायची असते मनाला. शांत राहा, अजिबात काही बोलू नका, बोलायचंच नाही, मूकच, मौनच साधायचं. कारण तुम्ही जगात नाही आहात हे तुम्ही ठरवताय. मी जगात नाही आहे. मी जगात नसेल तेव्हा कसं असेल त्या पद्धतीनं तुम्ही स्वतःला घडवायचं.
स्वतःवर निरनिराळे प्रयोग करायचे, स्वतःला आध्यात्मिक उंची पातळी गाठण्यासाठी, स्वतःची मानसिक अवस्था ओळखण्यासाठी तुम्हाला साधना करायची. कळलं का? देव प्रसन्न होण्यासाठी गोष्ट करायची, ती गोष्ट वेगळी. ह्याने देव प्रसन्न होणार नक्कीच. देव कशाने प्रसन्न होतो हे सांगता येत नाही, पण त्याचा वरदहस्त आणि कृपादृष्टी मात्र प्राप्त व्हावी ह्यासाठी त्याच्याकडे नक्की प्रार्थना करा. आणि हे बघा, जे व्हायचंय ते तसंच होणार. ते वाईट का चांगलं हे तुम्ही ठरवू पण नका. तुम्ही बरेचदा कल्पनेत जगता, भ्रमात जगता, आशेत जगता, चुकीच्या स्वप्नांमध्ये जगता. त्यातनं बाहेर या. हे जीवन स्वप्न नाही, हे सत्य आहे. चुकीची स्वप्न पाहू नका. जेव्हा तुमचे संकल्प विकल्प थांबतील तेव्हा तुमचे विचार थांबतील. तुमचे विचार आणि तुम्ही स्वतःला शांत झोपतच नाही. तुम्ही सारखे विचार 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 का तुमचे थांबत नाही? कारण तुम्हाला ते हवेत. तुम्हाला ते विचारावरची प्रचंड प्रेम आहे. तुम्ही ते सगळे संकल्प थांबवा, सगळे स्वप्न थांबवा, सगळं थांबवा, सगळं बंद करा आणि निवांत एखाद्या अलगद अशा हवेच्या झुळकीसारखे जगा. बघा किती सुंदर असतं जीवन. काही व्यक्तच व्हायचं नाही, कुणाला काही बोलायचंच नाही, कोणाशी काही व्यवहार करायचा, पुढे संपला. फार माया दाखवायची नाही, फार गळ्यात गळे घालायचे नाही, फार स्वतःचा स्वार्थ काढायचा महत्वाचं आहे. सगळे स्वार्थाने भरलेले. मला बेनिफिट घ्या, मला बेनिफिट घ्या, सगळे बेनिफिट बंद करायचं. मला काहीच बेनिफिट नाही. इथे धावा, तिथे धावा, काही गरज नाही. निवांत होऊन जा, संपवून स्वतःला संपवून टाका. होईल तेवढी सेवा करा, मूकपणे होईल तेवढे काम करा. कुठेही असा स्वतःला एक शिस्त लावून घ्या. अमक्या वेळी उठणार, अमक्या वेळी झोपणार, अमक्या वेळी जेवणार, अमक्या वेळी अमुक प्रकारचा व्यायाम करणार. तुमच्या आरोग्यासाठी. हे तुम्ही तुमच्यासाठी करायचं आहे. तुम्ही उद्या सकाळी कोसळलात ना, कोणी बघणार नाही तुमच्याकडे. आता भले तुम्ही लोकांना बघाल, पण तुमची वेळ येईल तेव्हा तुमची परिस्थिती काय झाली सांगता येत नाही. हे लक्षात घ्या. माझं घर, मी इकडचा अधिपती आहे, ह्या कल्पना काढून टाका, विशेषतः पुरुषांनी. माझं घर हे मी बनवलंय, मी कमवलंय, हे मी केलंय, हा मीपणा जाळा कुठेतरी नेऊ. हे सगळं तुम्हाला देवाने दिलंय, तुमच्या भाग्याने. लक्षात ठेवा. आणि तुमच्यावर असणाऱ्या तुमच्या सौभाग्यतीच्या पण भाग्याने तुम्हाला ते मिळालेलं आहे. तुमच्या एकट्याने, तुमच्या मुलांच्या भाग्याने तुम्हाला मिळालेलं आहे. तुमचं एकट्याचं नाही आहे. असं कधीच म्हणू नका हे माझं घर आहे, हे देवाचं घर आहे असं म्हणजे देव येतो. लक्षात घ्या. कुठे कुठे स्वतःला सुधारायचं आहे. मला कोणी प्रश्नच विचारत नाही. अरे मी स्वतःला कसं सुधारू असं कधी कोण विचारतच नाही मला. काहीतरी स्वप्न पडलेली असतात किंवा काहीतरी अनुभूती आलेली असते, ती एखाद्या स्वप्नासारखी असते आणि ती निघून जाते. पुन्हा माणूस आहे तसंच, दोष काही त्याने काढले नाही. तुम्ही सगळ्यांनी स्वतःचे दोष काढायची सुरुवात करा, स्वतःला शुद्ध करायची सुरुवात करा. तेव्हा तुम्हाला देव भेटेल. तेव्हा तुमची मनःशक्ती तुम्हाला कळेल. तुम्ही स्वतःला निर्दोष करायचा प्रयत्न करा, शुद्ध करा. पूर्वीचे चुकीचे घाणेरड्या सवयी आहेत त्या बंद करा. दुसऱ्याबद्दल वाईट बोलणं, घाणेरड्या शारीरिक इच्छांच्या गोष्टी त्या बंद करा, सगळ्या बंद करा. बघा, कारण पूर्वीचे जे राखून राहिलेले डोक्यामध्ये, जे मनामध्ये जी मळवट आहे, ते सगळं मळवट काढून टाका, शुद्ध करा आणि देवापुढे अर्पा. आणि अलगद हलके तुम्हाला हलकं वाटलं पाहिजे. आणि कुठेही अध्यात्माची, कुठेही कोणाशी काहीही चर्चा करू नका. अध्यात्म बंद आजपासून तुमचं बंद. काय असेल ते हृदयात, शब्दाने उच्चारायचं नाही.
त्यामुळे काय होतं, काही लोक अर्धवट बाबांच्या गोष्टी अशा सांगतात, त्यामुळे इतरांना त्याच्याबद्दल अरे ह्याला वाटतं आपल्याला होत नाही तसं, मग त्यांना वाटतं आपण पण तसं करावं, मग चुकीचा मेसेज जातो लोकांकडे. लक्षात घ्या, कितीतरी गोष्टी त्यामुळे कोणीतरी भरपूर काही काही छान छान गोष्टी पुरवतात, हे बाबांना ते बाबांना, मग ज्याला देता नाही आलं त्याला वाटतं अरे आपल्याला पण देता आलं असतं. असं नका करू. तुम्हाला जे द्यायचे ते गुप्त आणि शांत असू द्या. मोठे मोठे हार, मोठमोठ्या पूजा, अशा गोष्टी सगळ्या बंद करा. निवांत एकटे व्हा, शांत व्हा आणि कुठल्याही भ्रामक जगात जाऊ नका. काहीतरी भ्रमात तुम्हाला ज्ञान झालंय असं होतं का? भ्रमिष्ठासारखे होऊ नका. अध्यात्म हे भ्रमिष्ठांचं जग आहे, हे सत्य आहे. कुठल्या तरी बोलत्या जगात देवाला आला गेला असं नसतं. तुम्ही वास्तवात जगा आणि देवाशी लिंक ठेवा, तर तुम्हाला काही प्राप्ती आहे. लक्षात घ्या, तुम्हाला खूप शिकायचं हो, मरायला पण शिकायला लागतं. अहंकार तोडायला खूप प्रयत्न करावे लागतात, माया तोडायला खूप निकराचे प्रयत्न करावे लागतात. तुमची माया तोडायला ते करा तुम्ही. तुमचा अहंकार जळता जळत नाही, तुमची माया जळता जळत नाही, तुमची आवड जळता जळत, तुमचे चवी जळता जळत नाही, तुमच्या घरातले तुमचे अधिकार जळता जळत नाही. एक 5 वेळा होऊन राहा तुमच्या घरात, 5 वेळा पडेल ते काम करा. सतत उद्युक्त राहा, काहीतरी उद्योग करत राहा. वाचा, लिहा, स्वतःसाठी काहीतरी करा. काही भजनं ऐका, काही भजनं गा, काय करायचं तुम्ही एकट्याशी करा. आजपासून तुमचं सगळं भोवतालचं सगळं जग बंद करा. काम करायचं, गरज पडली ते करायचं, पुन्हा आपल्या कोशात यायचं. हे निकरानी करा. वेळ कमी असतो, माहीत नाही केव्हा काळ काय असतो. हे तुम्ही निकरानी करा, की तुम्हाला आजपासून दर्शन झालंच पाहिजे आणि शून्यता आलीच पाहिजे. पोरकट सारखं घाबरत राहू नका. घाबरटपणा म्हणजे साधन नाही. प्रयत्न करा, साध्य नक्की होतं.